पालेभाज्या आयुर्वेदात अचक्षुष्य सांगितलेल्या आहे बरं का. म्हणजे आणि याच्या एकदम उलट ॲलोपॅथिक डॉक्टर्स सांगतात, की डोळ्यांसाठी खूप पालेभाज्या खा आणि लोकांच्या डोक्यात पण हे इतकं फिट आहे, की पालेभाज्या खूप खायच्या. पण पालेभाज्या अचक्षुष्य आहे. पालेभाज्यांमध्ये जे सेल्युलोज असतं ना, ते पचवणारे एन्झाईम्स ह्युमन बॉडीमध्ये नाही आहेत. सेल्युलोज हे पॉलिसॅकराइड आहे आणि पॉलिसॅकराइड आपण पचवू शकत नाही. ॲनिमल्समध्ये ती सिस्टम असते, ते एन्झाईम्स असतात. पॉलिसॅकराइडचं ते डायसॅकराइड, मोनोसॅकराइड करून ते पचवतात. पण ह्युमन बॉडीमध्ये काय होतं सुरुवातीला पण तुम्ही म्हणाल, की पालेभाज्या खाल्ल्या की पोट साफ होतं, है ना? फायबर्स खाऊन पोट साफ होतं. हा एक शॉर्ट टर्म सुरुवातीला अनुभव सगळ्यांचा असतो. कारण ते पचत नाही आणि म्हणून इंटेस्टाइन्स काय करतात, पेरिस्टाल्सिस वाढवतात आणि ते बाहेर काढून टाकतात. काही दिवस हे खूप व्यवस्थित चालतं बरं का. पण काही दिवसांनी किंवा वर्षांनी काय होतं, की आता एवढे थकतात ना, आता हे पचत नाहीये म्हणून फक्त पेरिस्टाल्सिस वाढवून ते बाहेर काढणं हे किती दिवस ते करणार? मग ते थकले की ते पेरिस्टाल्सिस जनरेट होत नाही. ते तसंच पडून राहतं आणि मग ते सडतं, कुचतं. ठीक आहे. त्यांनी काय होतं सडल्यावर तिथली पित्तधरा कला जी असते ती खराब होते. मज्जाधरा कला खराब होते आणि म्हणून डोळ्यांचे टिश्यूज चांगले बनत नाही आणि डोळ्यांचे विकार होतात. अजून काय होतं पालेभाज्यांनी आधी पोट साफ होतं, पण नंतर कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं. तुम्ही बघितलं असेल, अनुभव सगळ्यांनी घेतला असेल. मला माहित नाही तुम्ही असं केलंय, पण अनुभव बघा. तर कॉन्स्टिपेशन झालं म्हणजे काय होतं? अधोवातस्य रोधेनं पुन्हा त्याचा घाला डोळ्यांवर बसतो. हे की नाही? म्हणजे पालेभाज्या खाल्ल्यामुळे डोळ्यांचे विकार वाढतात. म्हणून आपण सगळ्या डोळ्यांच्या पेशंट्सना पालेभाज्या बंद करायला सांगतो. बरं, आता ॲलोपॅथिक डॉक्टर्स हे मानतील का? कोणीच मानणार नाही. तर अजून 50-60 वर्ष हा वादाचा विषय राहणार आहे आणि मग काही वर्षांनी भारतीय डॉक्टर्सना ते पटेल, की हां आणि मग ते म्हणतील, "नाही, नाही, आता डोळ्यांच्या पेशंटनी पालेभाज्या खाऊ नका."